गोंदिया भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोवारसह गोंदिया जिल्ह्यात पोवार बांधवांनी चक्रवर्ती सम्राट राजा भोज यांच्या जयंतीचे औचित्य साधून गोंदिया शहरात भव्य रॅली काढण्यात आली असून जवळपास 5,000 लोकांच्या वर समाज बांधव सहभागी झाले होते। तर विशेष बाब म्हणजे या रॅलीत छोटा गोंदिया, फुलचूर, कुडवा आणि मुर्री भागातून समाज बांधवांनी रॅली काढत गोंदिया शहरात भ्रमंतीकरिता गोंदियाच्या नेहरू चौकात समारोप केला। तर समाज बांधवांच्या वतीने रॅलीत सहभागी झालेल्या लोकांना करिता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून पोवार समाजाचे आमदार विजय राहगडाले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज राहगडाले, सभापती संजय टेंभरे, मुनेश राहगडाले, माजी आमदार हेमंत पटले, पोवार समाजाचे नेते दुर्गा ठाकरे, डॉ प्रशांत कटरे, पप्पू पटले, केतन तुरकर यांच्या नेतृत्वात ही रॅली आयोजित करण्यात आली असून मोठ्या संख्येत समाज बांधवांनी हजेरी लावत पोवार समाजाचे आराध्य दैवत चक्रवर्ती सम्राट राजभोज यांचा जयघोष केला। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार सचिन बनसोड, विदर्भ प्रतिनिधी, गोंदिया। आज ये अभूतपूर्व रैली हमारे चक्रवर्ती राजा भोज इनके जयंती महोत्सव के उपलक्ष्य में यहाँ गोंदिया जिले में होने जा रही है और आप देख रहे हैं ये अभूतपूर्व प्रतिसाद और भूतपूर्व राजा भोज को मानने वाले सभी समाज के लोग, पोवार समाज के व्यतिरिक्त भी अलग समाज के सभी लोग यहाँ पे आए हैं और ये हर्षोल्लास से आज वसंत पंचमी का ये त्यौहार मनाया जा रहा है। आप सबको बहुत बहुत शुभकामनाएं। पिछले बार के रैली में अपन येलो दुपट्टा देखे थे, इस बार ऑरेंज दुपट्टा दिख रहा है, क्या कारण है इसका? आप रंग में जाओ। चक्रवर्ती राजा भोज हिंदुत्व के रक्षक थे और पोवार समाज हिंदुत्व को, सभी समाज को मानने वाला एक समाज है, इसलिए आप इस भ्रम में न जाएं। जय राजा भोज, जय राजा भोज। काय सांगाल, आज भगवा रंग देखील तुमच्या इथं पाहायला मिळाला? हा हिंदू धर्माचा प्रतीक आहे आणि राजा भोज हे एवढे मोठे सम्राट होते ते हिंदू धर्माला चालून पूर्ण सगळे वाढवून सारे चालले आहेत। त्याच्या व्यतिरिक्त हे आमचा हा भगवा धर्म आलेला आहे, रंग केलेला आहे।